नमस्कार, मी सुनील कोरे, एक्सपर्ट हॅलो. डायरेक्टर, मुंबई जिल्हा उपनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. आजचा विषय आहे की फेडरेशन म्हणजे काय आहे. या फेडरेशन मध्ये तुम्हाला त्याच्या ऍक्टिव्हिटीज, त्याचे फायदे, त्याचे मेंबरशिपचे काय, त्याच्याबद्दल चौथ्या एपिसोड मध्ये आम्ही तो विषय घेतलाय. एज पर बायलॉस 6, प्रत्येक सभासद सोसायटी जी असते तिला त्या डिस्ट्रिक्ट किंवा त्या एरियाच्या फेडरेशनचं मेंबरशिप घेणं हे कंपल्सरी आहे, एज पर बायलॉस नंबर 6. आज मी आमंत्रित केलंय आमचे विनायक सर म्हणून आहे, तुम्हाला मार्गदर्शन करतील सगळं. ओव्हर टू यू विनायक सर. मी विनायक वळवईकर, मुंबई जिल्हा उपनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेडच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत. आपले संचालक सुनील कोरेजी, मुंबई जिल्हा उपनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड याच्या वतीने मी आपणा सर्वांचं ह्या मीटिंग मध्ये स्वागत करतो व्हर्च्युअल. तर आपलं जे फेडरेशन जे आहे त्या फेडरेशनचं जे मुख्य कार्यालय आहे अंधेरी येथे लाराम सेंटर आहे. यामध्ये रमेश प्रभूजी हे चेअरमॅन आहेत, ऑनररी सेक्रेटरी आहेत आणि इतर पदाधिकारी. या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन चे विविध प्रकारचे फॉर्मची प्रक्रिया आहे लोकांना. तर फेडरेशन हे सर्व प्रकारचे फॉर्म, बायलॉज, कशी सोसायटी फॉर्म करावी याबद्दल अतिशय माफक दरात गायडन्स करतो. कारण आजकाल मार्गदर्शन करणारे आहेत, परंतु त्यासाठी लोकांना खूप म्हणजे महागड किंवा त्याची रिझनेबल दरामध्ये असं कोणी गायडन्स करत नाही. आणि सोसायट्यांच्या सदस्यांची एक प्लॅटफॉर्म आहे. त्यानंतर बऱ्याच लोकल टॅक्सेस कोणते आहेत. तुम्हाला असं वाटलं की वार्षिक सर्वसाधारण सभेला काही वेळेला राष्ट्रीय प्रश्न असतात, पदावर असलेले सचिव किंवा अध्यक्ष यांना पुरेसं नॉलेज नसतं. त्यावेळी जर तुम्ही फेडरेशनला जर पत्र दिलं तर फेडरेशन मधून एक व्यक्ती जनरल बॉडी जाऊन तुम्ही त्यासाठी फेडरेशनला एक रिक्सर द्यायला पाहिजे आधी. त्यानंतर बऱ्याचशा अमेंडमेंट झाली आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रूल 1961 यामध्ये जे काही कायद्यामध्ये तरतुदी आहेत, बायलॉज, ही समस्या सर्वच सोसायट्यांमध्ये बऱ्याच जणांना आपण पदावर सुद्धा त्याचं सपोर्ट ज्ञान नसतं, तेव्हा काही वैयक्तिक येणाऱ्या सभासदांकडून इतर शंका या संदर्भात सुद्धा फेडरेशन गायडन्स. त्यानंतर हा सेवा हे मॅगझिन आहे, ते सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा अपडेट देतो. त्याचं दोन आहे, परंतु आपण सोसायटीची माहिती व्हायची असेल, आपण एक मंथली हे मॅगझिन आहे, तर त्यामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग जे काही अमेंडमेंट मध्ये किंवा कायद्यात त्याची माहिती. आणि हे जे फेडरेशन आहे ठिकाणी कांदिवली म्हणा, चेंबूर म्हणा, मुलुंड ठिकाणी, अगदी डोंबिवलीत म्हणा, आपल्याला माहिती असेल की हे फेडरेशन हे केवळ एकाच ठिकाणी एक ऑफिस आहे, ठिकाणी मार्गदर्शन मिळतं असं नाहीये. तर आपणही समजा काही त्याचे मार्गदर्शन, मात्र त्याची आगाऊ कल्पना तुम्ही अगोदर द्या. आणि दुसरी गोष्ट, जर आधीच आपण त्याचे येणाऱ्या सदस्यांकडून गुगल फॉर्मच्या माध्यमातून घेतलं तर त्या ठिकाणी काही प्रश्न असतात, त्यामध्ये सांगितलं न राहता सेमिनार आहे, कॉन्फरन्सेस आहे कोऑपरेटिव्ह हाऊसिंगच्या संदर्भामध्ये. सर्वात त्यानुसार प्रत्येक नगरसेवकाच्या विभागामध्ये लोकल एरिया कमिटी. आता लोकल एरिया कमिटी म्हणजे काय, त्या नगरसेवकाच्या प्रभागामध्ये या लोकल एरिया कमिट्या स्थापन झालेल्या आहेत. पण त्या सक्रिय करण्यासाठी आपणही आपल्या विभागातील सदस्यांना किंवा आपण एखादी उदाहरण द्यायचं, 2-3 लोकल एरिया कमिटीच्या दिवलीमध्ये केल्या होत्या, नंतर गोरेगाव मध्ये झाल्या होत्या. तर लोकल एरिया कमिटी म्हणजे काय, तर स्थानिक विभागामध्ये जाऊन फेडरेशन त्या ठिकाणी एक मंथली म्हणा किंवा क्वार्टरली म्हणा काही सदस्यांचे जे प्रश्न असतात त्यांना त्यांच्या विभागात जाऊन मार्गदर्शन करण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे. आणि त्याचं परिपत्रक आहे, गायडन्स हे त्या विभागामध्ये करण्याचा हा सुंदर उपक्रम आहे. आणि याबद्दलच आहे कारण सोसायट्यांच्या ज्या समस्या असतात त्या काही वेळेला क्षुल्लक असतात, काही वादविवाद सोसायट्यांमध्ये अंतर्गत प्रश्न असतात, हेवे दावे असतात, आणि त्याचं निराकरण करण्याचं काम लोकल एरिया कमिटी करतं. ज्या दिवशी तुम्ही मीटिंगचं आयोजन करायचंय त्या ठिकाणी तुमची जागा निश्चित करायची, फार मोठी नाही, एक वर्ग खोली शाळेची, आणि त्या ठिकाणी जे काही अवकांची जी उपस्थिती किंवा त्यांना आपण युक्त महिनाभर आपण
त्यांना निमंत्रित करतो आणि त्या ठिकाणी पत्र असतं आणि त्या गायडन्स करतो. काही जण काय असतात की छोटे छोटे प्रश्न जे असतात ते निराकरण रजिस्ट्रारकडे नेतात, कराचा पत्र असतात, त्याचं निराकरण आपापसात त्या ठिकाणी मेंबर ना जर योग्य गायडन्स केलं तर कोर्टाची प्रकरण होऊन ते प्रलंबित राहणार. उसके बाद है कि अरेंज सहकार एट डिफरेंट लोकेशंस इन मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट टू रिजॉल्व द प्रॉब्लम्स ऑफ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी। सरकार का मतलब क्या है? कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी के बारे में जाती है तो उसमें बहुत सारे प्रश्न उपस्थित किए जाते हैं और उसका निराकरण या उसका सॉल्यूशन ये जो मुंबई जिला उपनगर की है वो अवेलेबल है और जो भी समस्या है वो उसका आपको गाइडेंस करते हैं. People they do not pay regular rent and remain lakhs of rupees pending. So how to recover all these dues and the deni at society? तर ते cooperative act section 154B29 यानुसार किती रिकव्हरी करू हे फेडरेशन तर हे फेडरेशन केवळ सेवाचा त्यांना मदत यासाठी लोकल एरिया कमिटी हा एक खरं म्हणजे योग्य मार्गदर्शन करणारी संस्था म्हणजे या आयसी कॉलेज कोरेजी मंडे टू सॅटर्डे तुम्हाला कॉलनी हा जो विभाग आहे जे लोक त्यांना गायडन्स अपेक्षा करतो की त्याचा मेंबरशिप फॉर्म आहे आणि मेंबरशिप फॉर्म आहे त्यामध्ये काय आहे त्यावेळेला तर यामध्ये हे जे शुल्क जे तुम्हाला मी सांगितलं 1708 त्यामध्ये 10 शेअर 1000 118 त्याचा एंट्रन्स फी 118 आहे आणि 590 1708 चा तुम्हाला द्यायचा आहे आणि त्या तुम्हाला शेअर्स द्यायचे त्यानंतर प्रत्येक वर्षाला फक्त 590. एकदा तुम्ही सदस्यत्व घेतल्यानंतर बघा तुम्हाला किती मोठा फायदा आहे. वारंवार तुमच्या सोसायट्यांना येणारे प्रश्न काही अडचणी असतील तर त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळण्याचा एक अधिकार प्राप्त होणार आहे. कारण बऱ्याचशा अपडेट्स आपल्याला कळत नाही पण तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण स्वतः तसेच आजूबाजूच्या जेवढ्या सोसायट्या आहेत त्यांनी हे उपनगर म्हणजे बघा आपल्या ह्या सगळ्या जवळजवळ उपनगर म्हणजे 227 पैकी जवळजवळ 180 प्रभाग हे आपल्या उपनगरामध्ये येतात. म्हणजे कुर्ला ते मानखूर त्यानंतर कुर्ला ते मुलुंड आणि बांद्रा ते दहिसर हा पूर्ण उपनगरामध्ये जवळजवळ आपल्याकडे 180 नगरसेवक प्रभाग आहेत. म्हणजे 227 पैकी म्हणजे जवळजवळ सबर्बनचा जो विस्तार वाढलेला त्या भागामध्ये कितीतरी सोसायटी आहेत आणि त्या सगळ्या सोसायट्यांना या मुंबई जिल्हा उपनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड चे सदस्यत्व घेणं बंधनकारक आहे. कारण बंधनकारक अशासाठी मी म्हणतो की जर एकदा तुम्ही सदस्यत्व घेतल्यानंतर तुम्ही एक नामांकित ज्या ठिकाणी ज्याचे अध्यक्ष हे स्वतः रमेश प्रभूजी त्यांनी बरंच या क्षेत्रामध्ये काम आपली पायलटची पुस्तक आहे त्यांचं जे अभ्यास आहे तो अतिशय खोलवर आहे अगदी पार्लमेंटमध्ये देखील आहे. तर सातत्याने या क्षेत्रातली जी व्यक्ती अभ्यासू आहे असे चेअरमॅन आपल्याला लाभ आणि त्यांची एक टीम आहे आणि त्यांनी ते असं म्हणतात की मुंबई जिल्हा उपनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड मध्ये मला सेवा द्यायची आहे. आतापर्यंत मी खूप या ठिकाणी ह्यामध्ये मी जे प्रगती केली तर हे सर्व लोकांपर्यंत त्यांचं सगळं महाराष्ट्र काही वेळेला आम्हाला कर्नाटक किंवा इतर भागातून पण काही फोन आलेले आहेत की आम्हाला अशा प्रकारे कोणी जर गायडन्स करणारा शाखा असेल तर आम्हाला हवं आहे. तर मला असं वाटतं की आपल्या मुंबईमध्येच अंधेरी या ठिकाणी आणि उपनगरामध्ये कोरेजी या ठिकाणी सतत आपल्या ह्या उपनगर जिल्हा फेडरेशनचा सेवा देण्यासाठी ठिकठिकाणी आपण लोकल एरिया कमिटी आहे लोकांशी आपण संपर्क करून त्यांना माहिती लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक आपण मार्ग आपण अवलंबिला आहे की एक ऑफिस या ठिकाणी आहे. तर मला वाटतं हे ऑनलाईनचं सत्र देखील चांगला प्लॅटफॉर्म आहे. तर आपणही या फेडरेशनच्या संदर्भात सांगा वारंवार आपण महिन्यातून आठवड्यातून रविवारी संध्याकाळी अशा प्रकारे आपण या मीटिंगचं आयोजन करूया. हा जर फॉर्म तुम्हाला हवा असेल तर आम्ही ग्रुपवर किंवा PDF किंवा जे काही असेल नावाची कॉपी पण पाहिजे. यू नीड नॉट टू पे एवरी ईयर 1708. सिर्फ शुरू में ही आपको
1708 ही मेंबरशिप. त्यानंतर तुम्हाला मी हेही सांगितलं की मेंबरशिप, आणि असंही नाही की तुम्ही मध्ये आहात तर याचे मेंबर नाही झालं. जसं आपण कधी कधी फोर्ट मध्ये असलेले ह्याचे आपण सदस्य होतो, तर आपण एकदा सदस्यत्व झाल्यानंतर आपल्याला गायडन्स मिळण्यासाठी किंवा आपण ते कनेक्टेड राहण्यासाठी हे नाममात्र शुल्क म्हणून आपण ते भरत असतो. तसंच आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप पण आहे लोकल एरिया कमिटीचा, आणि एक सामुदायिक ग्रुप देखील आहे. जर तुम्ही ह्याचे सभासद झाल्यानंतर आम्ही त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्हाला समाविष्ट करू किंवा त्याच्या एक स्वतंत्र तुम्हाला अपडेट्स मिळावं. कारण आजचं तंत्रज्ञान एवढं पॉवरफुल आहे, असं नाही की फिजिकली यू हॅव टू गो अँड टू मीट पर्सनली देअर टू solve your problems. Even at your home also, from wherever you are, just you can call also, either you can send email also, or you can WhatsApp also. So there few of the members, they will be able to problem how we can solve. तर हे सगळं तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला जिल्हा उपनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे स्वतः अध्यक्ष हे सदा कटिबद्ध आहेत. त्यांना असं वाटतं की मी एवढे वर्ष ह्यामध्ये मी काम केलंय, आता ही वेळ अशी आहे की लोकांपर्यंत विस्तार करायचा असेल. कारण हे फेडरेशन मध्यंतरीच्या काळात त्याचा इतिहास बघितला तर त्या ठिकाणी जाणणारे अशी स्वतःच कोणी स्थापन केलं, त्यांनी नंतर असेल त्याला चैतन्य द्यायचं असेल, रमेश प्रभूंसारखी जी व्यक्ती आहे आणि त्यांच्या हाताखाली असलेली टीम ही तुम्हाला नेहमीच सहकार्य करील असा मी विश्वास देतो. आणि आज मला आपले जे डायरेक्टर आहे सुनील यांनी मला, कारण मी या ठिकाणी समन्वयक होतो लोकल एरिया कमिटी आणि अजूनही आहे, आणि मी सक्रिय राहू शकतो कारण आज कोणी लांब नाही कोणी जवळ नाही. तर हे सर्व इंटरनेट किंवा ह्या सर्व माध्यमातून आपण झूमच्या पद्धतीने देखील आपण विचारांची देवाण करू शकतो. सोसायट्यांचे प्रश्न एक मोठा विस्तृत अशा प्रकारचा आपण गायडन्स प्रोग्राम करू शकतो. धन्यवाद. कोणाला काही याबद्दल प्रश्न जर असतील तर आपण या प्रश्न भाग आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. मी आणि कोरेजी आणि इतर जे या ठिकाणी मान्यवर जे जोडले गेले आहेत ते या ठिकाणी नक्कीच तुम्हाला समाधान करतील, किंवा काही तुमचे प्रश्न जर आमच्याकडून तुम्हाला तर आम्ही रमेश प्रभू साहेबांकडून योग्य गायडन्स करू. पुन्हा एकदा आपण झूम मीटिंग अटेंड करून त्यावेळी तुम्हाला उत्तर तुम्हाला जरूर मिळतील. धन्यवाद. 9821437348. विनायक सर, आज आम्ही एक वेगळा प्रयास करायचा प्रयत्न केला की जे काय आपले ऑडियन्स जॉईंट होतात त्यांना मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशन काय आहे त्याच्याबद्दल माहिती द्यायला. आता थोडक्यात बोलायचं झालं तर मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन जी आहे तिचं मी ब्रीफ करतो. ही मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन होती, त्याचं नाव आता मुंबई जिल्हा उपनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन झाले. तर त्याच्यामध्ये जसं विनायक सरांनी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस मिळतात आणि गायडन्स पण मिळते. ह्याचे चेअरमॅन आहेत CA रमेश प्रभू सर आणि सेक्रेटरी आहे तेजस्वी अभिषेक घोसाळकर मॅडम, आणि त्याचे ट्रेजरर आहेत आपले संजय भोसले, आणि बाकीची आपली टीम आहे सगळी. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, ऍज पर बायलॉ 6 मी तुम्हाला पहिला पण सांगितलं, बिकमिंग अ मेंबर ऑफ डिस्ट्रिक्ट फेडरेशन इज कंपल्सरी. तर तुमची सोसायटी फॉल्स अंडर आर ज्युडिशन मुंबई जिल्हा उपनगर मध्ये, म्हणून यू हॅव टू कंपल्सरी बिकम अ मेंबर ऑफ अ फेडरेशन. सो आय रिक्वेस्ट यू टू बिकम द मेंबर ऑफ द फेडरेशन ॲज वेल एज तुम्ही आजूबाजूचे तुमचे जे सोसायटीजमध्ये मित्र असतील, रिलेटिव्ह असतील, त्यांना पण तुम्ही जरा म्हणजे ह्याबद्दल जर थोडं सांगितलं म्हणजे जागृती आणणं जरुरी आहे. तर ह्याच्यामध्ये तुमच्या लोकांचा सहयोग आम्हाला म्हणजे खूप महत्वाचा आहे. दुसरं, विनायक सरांनी सांगितलं की फेडरेशन घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म असतो, तो फॉर्म फिल करायचा असतो, एक रिझोल्युशन पास करायचं असते तुमच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये. तिसरं एक तुम्हाला सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची झेरॉक्स कॉपी लावायची असते आणि त्याचा चेक द्यायचा असतो. वन टाइम शेअर्सचे आहेत. दुसरा 100 रुपये वन टाइम एंट्री फी आहे विथ GST. आजच्या तारखेला 18% GST आहे म्हणून 118 रुपये. आणि तसंच तुमचं 500 रुपये अॅन्युअल सबस्क्रिप्शन आहे, त्याला आता 18% GST मध्ये 590 आहे. म्हणजे तुम्हाला 1708 रुपये ह्या 3 रिक्वायरमेंट बरोबर तुम्हाला चेक द्यायचा असतो. पुढच्या वर्षी जेव्हा रिन्युअलला जाता तेव्हा तुम्हाला फक्त 500 रुपये, आणि त्यावेळेला जो काही GST असेल आजच्या हिशोबाने समजा 18% तेव्हा असेल तर 590 द्यायचे. आता बाय बिकमिंग अ मेंबर ऑफ द फेडरेशन यू विल बी एबल टू अवेल
all the services of federation, and we also comply with legal requirements of becoming the member of Mumbai Suburban District Federation, ज्यांनी आम्ही तुम्हाला सर्व्हिसेस बेटर सर्व्हिसेस देऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अंधेरीच्या ऑफिसमध्ये लाराम सेंटरमध्ये जी के CA रमेश प्रभू बसतात, आमचे जे फेडरेशनचे आपली फेडरेशनचे जे मॅनेजर आहेत ते संतोष गिरी सर आहेत. तर अंधेरी तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा मोबाईल नंबर 9702940073. परत एकदा सांगतो, 9702940073. विनायक सर जे आता ज्यांनी आपल्याला थोडक्यामध्ये समजवलं, माझा नंबर आहे 7400289639. परत एकदा बोलतो, 7400289639. आणि त्या IC कॉलनीच्या ब्रांच मध्ये केव्हा केव्हा मॅडम सेक्रेटरी आहे, कारण ती त्यांचीच ब्रांच, त्यांच्याच जागेमध्ये ती ब्रांच उघडलेली आहे. आणि तिकडे सांभाळणारे जे आहेत ते जितेन परमार म्हणून आहे. जितेन परमार सरांचा पण नंबर तुम्ही नोट करून घ्या, 9773121957. 9773121957. तर तुम्हाला काही तुमच्या शंका बिंका असतील प्लीज. हॅलो, हा बोला. विनायक सर नमस्कार. आपण आम्हाला खूप अत्यंत महत्वाची उपयुक्त माहिती सांगितली, त्याबद्दल मी आपल्या प्रती करतो. मी आता दादर शिवाजी पार्क वरून बोलतो आहे आणि आम्हाला भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था स्थापन करायची आहे. तर त्याचं आम्हाला म्हणजे ऑफिसमध्ये मी आलो होतो, 5,000 रुपये कन्सल्टन्सी. ओके. आणि मी जवळजवळ एक 10 दिवसांपूर्वी आलो होतो आणि आम्हाला ती म्हणजे भाडेकरू गृहनिर्माण संस्था जी आहे ती बेसिकली अशा करता आहे की जे पागडी सिस्टीमच्या इमारती आहेत, बरोबर, आमच्या शिवाजी पार्कला 5 बिल्डिंग आहेत पागडी सिस्टीमच्या, आणि तिकडे त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे आम्ही भाडेकरू आहोत आणि तिकडे आम्हाला आमच्या म्हणजे घर मालकाकडून आणि तोच बिल्डर आहे त्याच्याकडून आम्हाला रिडेव्हलपमेंट करता ऑफर लेटर मिळालं आहे. आणि आम्हाला कन्सेंट लेटर वरती आता उद्या सिग्नेचर करायला त्यांनी बोलवलेलं आहे. पण झालंय असं काय की त्यांनी आतापर्यंत 3च प्रोजेक्ट, एक मिझरेबली फेल्ड आहे, 9 वर्ष लोक बाहेर. आता त्यामुळे कसं आहे की आम्ही खिंडीत सापडलोय. एके ठिकाणी महाराजची 79A ची नोटीस लागलेली आहे. त्यामुळे आम्हाला म्हणजे रिडेव्हलपमेंटला जाणं आवश्यक वाटतंय. आम्ही 80 टेनंट्स आहोत, त्याच्यापैकी 200 टेनंट्सची ऑलरेडी म्हाडाची NOC सुद्धा आलेली आहे आणि त्याची आम्हाला कन्सेंट लेटर म्हणजे काय म्हणतात त्याला इररिव्होकेबल कन्सेंट लेटर आम्हाला उद्या साईन करायचं आहे. तर त्यामुळे आम्हाला प्रश्न पडला की अशा याच्यामध्ये काय करावं, ते एक मुद्दा. आणि कन्सेंट लेटर वरती सही करावी का न करावी हा आमच्या पुढे यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे जी परिस्थिती आहे, आम्ही अगदी असे आमच्या जवळजवळ 2000 स्क्वेअर मीटरचा एक प्लॉट एरिया आहे आणि त्यामध्ये आपल्याला ते हे आपले जे ऍडव्होकेट मॅडम आहेत, शहा मॅडम, तर त्यांच्याशी आम्ही कन्सल्टन्सीला करता आलो होतो. तर त्या अशी सोसायटी स्थापन विथ द कन्सेंट ऑफ द आवर ओनर और द ही हिमसेल्फ विथ द बिल्डर और विदाउट हिज कन्सेंट, असं जे आपले मल्होत्रा हाऊसला दीपक पाडगी साहेब आहेत, तर त्यांनी आम्हाला ते पूर्ण 12 पानाचं सर्क्युलर पण दिलं. तर तो कोऑपरेटिव्ह सोसायटी आम्हाला रजिस्टर करायची आहे. आम्ही आहोत किती 27 मेंबर्स आहोत. तर ते आम्हाला करायचं असेल तर आपली फेडरेशन आम्हाला काय मदत करू शकेल आणि त्याची असा माझा प्रश्न आहे. बरोबर. आता एक लक्षात घ्या की प्रभू साहेब म्हणतात की जेव्हा तुम्ही काही कन्सल्टन्सी घेता तर त्याचा एक म्हणजे कसं आहे, कमर्शियल रेट्स किंवा त्यानुसार लोकांना खूप पैसे द्यावे लागतात. हो, पण एक फेडरेशनच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही काम करायला, कारण फेडरेशन हा काही एक कमर्शियल संस्था नाही आहे, तर लोकांना त्या ठिकाणी गायडन्स करायला. आणि या ठिकाणी बघा की रमेश प्रभू जी आहे ते चेअरमन पण आहेत. हो हो, ही जी संस्था ही जी होती ना ही मृतवत झाली होती. ह्या संस्थेचा त्यांनी जो भार उचलला, असं वाटतं की हे जे लोकांना खूप म्हणजे जसं तुम्ही म्हणता जागोजागी म्हणजे प्रत्येकाची कन्सल्टन्सी त्याला बळी पडतात आणि मार्गदर्शन मिळत नाही.
हो हो हो. तुम्ही ह्या फेडरेशनच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा आता आता कसं आहे माहितीये का, हॅलो, फेडरेशनचा सभासद व्हायला यू नीड टू बी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असणं आवश्यक आहे ना. बरोबर. आम्ही बेसिकली त्याच्या अगोदरच्या पायरीवरती आहोत सर. बरोबर. आणि भाडे करून पैसर मधली सुद्धा काही लोक जे आहेत ना, पागडी सिस्टीम ही तुमचीच नाही तर बरेच वर्षानुवर्षे काही पागडी सिस्टीमचे हे प्रश्न पण आहेत. या संदर्भामध्ये तुम्ही एकदा प्रत्यक्ष एक अपॉइंटमेंट घेऊन रमेश प्रभू साहेबांची भेट घ्या. तुम्ही प्रभू साहेब म्हणतात ना की जर तुम्ही एखादं काम जेव्हा कन्सल्टन्सीच्या रूपामध्ये घेतलं तर त्याचे 100 रुपये असतील त्या माध्यमातून तिचे यू आर पेइंग सपोज कमर्शियल रेट लाईक मीन्स फॉर एनिथिंग. करेक्ट. तुम्ही जर तिकडे इफ यू आर पेइंग 100 रुपीज फॉर प्रायव्हेट कन्सल्टन्सी और फॉर गायडन्स, सो ऑन द बिहाफ ऑफ मीन्स फेडरेशन ही काही पैसे कमवणारी संस्था नाही, लोकांना पण नाही. लोकांना माफक दरामध्ये गायडन्स झालं तर दे विल बी अप्रोच. कारण सेम गायडन्स त्यांना ते सगळं जे आपलं झालं लोकल एरिया कमिटी जे प्रकारात जो आहे, आता आम्ही दादर शिवाजी पार्कला आहोत. आता तुम्ही सबर्ब बद्दल तो कन्सेप्ट असा आहे, काही बरेच जण सांगतात ना पण की आम्हाला गायडन्स पाहिजे, तर तुम्ही आपल्या शिवाजी पार्कचा समजा आपला प्रभाग आहे त्या ठिकाणी जर तुम्ही एक कुठला विषय घेतली मीटिंग घेऊ शकतो. काही आपल्या जिल्ह्यामधलं फेडरेशन असं नाही, कारण आपण गायडन्स प्रोग्राम म्हणून आपल्याला काय पॉलिटिकली किंवा आपण काय असं काय स्प्रेड करत नाही. ठीक आहे, मी विनायक सरांचा आभारी आहे. विनायक सर, थँक्यू. एव्हरीबडी थँक्यू, तुम्ही संधी दिल्याबद्दल. ठीक आहे.